नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट हा पॉईंट बघितला होता. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला आज पॉलिनेशनचा बघायचा आहे. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट हे नक्की व्यवस्थित बघून घ्या. एकदा मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मियोसिस होतं आणि त्याच्यानंतर एकच फिमेल गॅमीट तयार होतं किंवा त्याला आपण एग म्हणतो आणि त्यावेळेला 3 वेळा मायटॉसिस व्हावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे पॉलिनेशन. आता पॉलिनेशन म्हणजे काय हे आपल्याला आधी लक्षात घ्यायचं आहे. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल अँड फिमेल गॅमीट दॅट इज एग इज ऑल्सो नॉन मोटाईल. मेल आणि फिमेल गॅमीट एकत्र यायचं असेल तर त्याच्यासाठी पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. मग पॉलिनेशन म्हणजे काय हे आपण आता बघूया. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. एवढीच डेफिनेशन आपल्याला पहिल्यांदा बघायची, नंतर त्याच्यातले सब पॉईंट आपण बघत जाऊ. पोलन ग्रेन्स आर बीइंग नॉन मोटाईल. अँजिओस्पर्म्स हॅव इव्हॉल्व्ड द स्ट्रॅटेजी म्हणजे काहीतरी निकष to use a biotic agent and biotic agent to their flower, feeding the visitors and exploiting their mobility for pollination and also seed dispersal. आता हा पॉईंट याच्यात काय सांगितलं आहे तुम्हाला एवढंच लक्षात घ्या. पोलन ग्रेन आणि फिमेल गॅमीट हे नॉन मोटाईल असतात. त्यासाठी प्लॅन्टला अबायोटिक आणि बायोटिक एजंटवर पॉलिनेशनसाठी अवलंबून राहावं लागतं. Pollen grains are non-motile. They are usually carried from flower to flower by means of external agent. External म्हणजे बाह्य. आता पॉलिनेशनची डेफिनेशन बघा, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. कशाचं ट्रान्सफर? पोलन ग्रेनचं. कुठून ट्रान्सफर होतात? फ्रॉम अँथर. कुठे ट्रान्सफर होतात? टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. परत एकदा डेफिनेशन बघा. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर. आता कुठल्या फ्लावरमध्ये होते, कुठल्या स्पेसीजमध्ये होते, कुठल्या प्लॅन्टवर होते, त्याच्यानुसार त्याचे प्रकार आपण पुढे बघणार आहोत. इट इज द प्री रिक्विसिट फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशनसाठी ती आवश्यक घटना आहे, इसेन्शियल आहे. बिकॉज बोथ मेल अँड फिमेल गॅमिट्स आर नॉन मोटाईल. मग नॉन मोटाईल असतील तर मेल आणि फिमेल गॅमिट एकत्र येऊ शकणार नाहीत पॉलिनेशन झाल्याशिवाय. मोर ओव्हर गॅमिट्स आर प्रोड्यूस्ड ॲट डिफरंट साईट्स. आणि याशिवाय मेल गॅमीट वेगळ्या ठिकाणी तयार होतो, फिमेल गॅमीट वेगळ्या ठिकाणी तयार होतो. त्यामुळं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. सेल्फ पॉलिनेशन इज ए टाईप ऑफ पॉलिनेशन. मग पहिला प्रकार पॉलिनेशनचा कुठला? सेल्फ पॉलिनेशन विच ऑकर्स इन ए सिंगल फ्लावर ऑर ए 2 फ्लावर्स ऑन ए सेम प्लॅन्ट. सिंगल म्हणजे एकाच फ्लावरमध्ये किंवा एकाच प्लॅन्टवरच्या 2 फ्लावरमध्ये. इट रिझल्ट इन इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. यालाच आपण काय म्हणतो? इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग. इन कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लॅन्ट ऑफ सेम स्पीसीज. आता इथं आपण लक्षात काय घेतोय? पॉलिनेशनचे 2 प्रकार आहेत. एक सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनमध्ये त्याच फुलाचे परागकण त्याच फुलामध्ये स्टिग्मावरती पडतात किंवा एकाच प्लॅन्टवरच्या 2 फुलामध्ये परागीभवन होतं, त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? 2 प्लॅन्टवर असणाऱ्या फुलांमध्ये पॉलिनेशन होतं, पण ती प्लॅन्ट्स वेगळी असली तरी स्पेसीज मात्र सेम असते. पॉलिनेशन कॅन बी डिव्हायडेड इंटू 3 डिफरंट टाईप्स. त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायचेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ॲटोगॅमी. ॲटो शब्दाचा अर्थ सेल्फ, गॅमस ॲक्च्युली गॅमस शब्दाचा अर्थ मॅरेज आहे. इथं सेल्फ पॉलिनेशन असं त्याला म्हटलंय. त्याचा प्रकार आहे तो. इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. आता बायसेक्शुअल म्हणजे काय? युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट वेगवेगळे असतात. बायसेक्शुअल म्हणजे काय? मेल आणि फिमेल पार्ट एकाच फ्लावरमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हटलं होतं. 11वीमध्ये मॉर्फॉलॉजीमध्ये आपण ज्यावेळेला फ्लावरचं स्ट्रक्चर शिकलो तेव्हा तिथे भरपूर कन्सेप्ट बघितल्या होत्या फ्लावरच्या संबंधित. जे नीटला अपियर होणार आहेत त्यांनी या शब्दाशी संबंधित आणखीन बऱ्याच कन्सेप्ट 11वीच्या पुस्तकामध्ये आहेत. बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल, मोनोसियस, डायोसियस, इनकम्प्लीट फ्लावर, कंप्लीट फ्लावर, न्यूटर फ्लावर, अशा बऱ्याचशा कन्सेप्ट इथे आहेत. त्या तुम्ही एकदा बघून पुन्हा एकदा क्लिअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला नीटला अपियर होताना अडचण येणार नाही.
बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन, म्हणजे त्याच फुलामधल्या स्टिग्मावरती त्याच फुलातील पोलन ग्रेन पडतात. याला आपण सेल्फ पॉलिनेशनचा पहिला प्रकार ॲटोगॅमी असं म्हणतो. ऑफस्प्रिंग्स आर जनरली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, आणि यामुळं याच्यामध्ये पुढे तयार झालेली प्रोजिनी जी आहे, ऑफस्प्रिंग जे आहेत, हे कसे तयार होतात? आयडेंटिकल म्हणजे सिमिलर असतात त्यांच्या पॅरेंट्ससारखे. त्याचं एक्झाम्पल आहे पी. आता लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲटोगॅमी कुठल्या प्लॅन्टमध्ये होते? पी प्लॅन्टमध्ये. त्याच्याविरुद्ध प्रश्न असू शकतो, पी प्लॅन्टमध्ये सेल्फ पॉलिनेशनचा कुठला प्रकार घडतो? त्याला आपण ॲटोगॅमी असं म्हणणार आहे. म्हणजे उलटसुलट 2 प्रश्न मी तुम्हाला CETसाठीचे सांगितले. नंतर आहे गायटॅनोगॅमी. आता ॲक्च्युली गायटॉन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. गायटॉन म्हणजे शेजारी. तर गायटॉन या शब्दाचा अर्थ काय आहे? शेजारी. It is the transfer of pollen grain to stigma of different. It is a transfer of pollen grain of stigma of different flower produced on a same plant. म्हणजे काय? पोलन ग्रेन हे डिफरंट स्टिग्मावरती तयार होतात, डिफरंट स्टिग्मावरती जाऊन पडतात त्याच प्लॅन्टमधल्या. इट इज फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन ॲज इट इन्व्हॉल्व पॉलिनेटिंग एजंट. साधारण हा क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे कारण त्याच्यामध्ये पॉलिनेटिंग एजंट येतात. बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन्स, पण याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स येत नाहीत कारण अँड इज ओनली ऑफ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स नसतात आणि त्यामुळं ते काय आहे? इकॉलॉजिकल व्हेरिएशन आहे. एक्झाम्पल आहे कुकरबिटा मेक्सिकॅना. इट इज सिमिलर टू ॲटोगॅमी ॲज पोलन ग्रेन्स कम फ्रॉम सेम प्लॅन्ट, म्हणजे एकाच प्लॅन्टवरच्या 2 फुलामध्ये पॉलिनेशन होतं. त्याच्यानंतर झिनोगॅमी. झिनॉस या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी. हा क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे. त्याला दुसरं नाव दिले आउटब्रीडिंग. इट इज अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलन ग्रेन्स आर ऑफ one flower is deposited on stigma of a flower of different plant belonging to same species. एकाच स्पीसीजची 2 वेगवेगळी प्लॅन्ट आहेत, त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं आणि पॉलिनेशनसाठी तिथं पॉलिनेटिंग एजंट लागतो. इट जनरेट जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग. इथे तयार होणाऱ्या ऑफस्प्रिंगमध्ये जेनेटिकली डिफरन्स निर्माण होत असतो. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लॅन्ट डिपेंड ऑन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेनसाठी बरीचशी प्लॅन्ट ही एक अवलंबून असतात. व्हर्च्युअली ऑल सीड प्लॅन्ट्स नॉट टू बी पॉलिनेटेड. सगळ्याच प्लॅन्टमध्ये पॉलिनेशन होतं असं नाही. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप ग्रो थ्रूआउट द वर्ल्ड. जगभरामध्ये ही प्लॅन्ट्स वाढतात. डिपेंड ऑन पॉलिनेटर्स फॉर रिप्रोडक्शन. द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इन टू 2 कॅटेगरी. आणि पॉलिनेटिंग करणारे एजंट जे आहेत ते 2 प्रकारामध्ये येतात. ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. आत्ता आपण काय पाहिलं? फक्त पहिला पॉईंट आपण बघितला पॉलिनेशन. पॉलिनेशन नंतरचा पॉईंट बघितला आपण ॲटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशनचा पहिला प्रकार, त्याचं एक्झाम्पल पी. दुसरं बघितलं आपण गायटॅनोगॅमी, त्याचं एक्झाम्पल काय बघितलं? कुकरबिटा. नंतरचा पॉईंट आपण बघितला झिनोगॅमी. तर हे 3 पॉईंट आपण सेल्फ पॉलिनेशनचे पाहिले. याशिवाय इथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऑलवेज रिमेंबरमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते जरा समजून घ्या व्यवस्थित. CET नीटच्या दृष्टीने हे जास्त महत्त्वाचं आहे. फ्लावर्स which use ॲटोगॅमी consist of several adaptation in the structure of flower to facilitate this process. It occurs without external pollinating agent. म्हणजे ज्या फ्लावर्समध्ये ॲटोगॅमी घडतं त्याच्यामध्ये बरेचसे ॲडॅप्टेशन्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सेल्फ पॉलिनेशन व्हावं म्हणून. जे इथं शब्द दिला आहे बघा, टू फॅसिलिटेट दिस प्रोसेस. फॅसिलिटेट या शब्दाचा अर्थ हेल्प. तिथे तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. इट ऑकर्स विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट. इथे एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता भासत नाही. दुसरा पॉईंट काय बघा, व्हेन फ्लावर्स ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन इज कॉल्ड कॅस्मोगॅमस फ्लावर. आता कॅस्मोगॅमस फ्लावर याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. सेल्फ पॉलिनेशन त्या फ्लावरमध्ये व्हावं म्हणून त्यांनी केलेली ही तरतूद आहे, त्यांनी केलेलं हे मॉडिफिकेशन आहे, त्यांनी केलेली ही व्यवस्था आहे.
या कॅस्मोगॅमस फ्लावरमध्ये फ्लावर जेव्हा ओपन होतं तेव्हा त्याचे सेक्स ऑर्गन्स एक्सपोज झालेले असतात. इन द सेन्स याचा अर्थ काय समजून घ्या की त्यामध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट लगेच एकत्र येईल आणि त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊ शकेल अशा पद्धतीनं ते एक्सपोज केलेले असतात. म्हणजेच त्याच्यामधला कॅलिक्स किंवा करोला हा पेरिफेरीला असतो. द कॉन्ट्राव्हन्सीज म्हणजे काय? ए कंडिशन दॅट लीड्स टू म्हणजे निसर्गाने केलेली तरतूद, सेल्फ पॉलिनेशनच व्हावं म्हणून केलेली व्यवस्था, त्याला आपण काय म्हणतोय? कॉन्ट्राव्हन्सी. शब्द जरासा वेगळा आहे पण त्याचा अर्थ काय समजून घ्या. फेवर सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशनसाठी कोण हेल्प करतं, कोण मदत करतं? त्यातला पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे बायसेक्शुअलिटी. सेल्फ पॉलिनेशन केव्हा होईल? जेव्हा फ्लावर बायसेक्शुअल असेल. बायसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट प्लांटमध्ये एकाच ठिकाणी असेल तरच काय होऊ शकेल? सेल्फ पॉलिनेशन. दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे होमोगॅमी. आता होमोगॅमी म्हणजे काय? व्हेन अँथर अँड स्टिग्मा ऑफ फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाईम. एकाच वेळेला, होमो मीन्स सेम, एकाच वेळेला अँथर आणि स्टिग्मा जेव्हा मॅच्युअर होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं? होमोगॅमी. याच्यानंतरचा अजून एक पॉईंट समजून घ्या, क्लिस्टोगॅमी. आता क्लिस्टॉस या शब्दाचा अर्थ असतो क्लोज्ड. सम फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड इवन बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लावर. म्हणजे याचा अर्थ काय? फ्लावर ओपन होण्यापूर्वीच त्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन झालेलं असतं. याचाच अर्थ ही फ्लावर अंडरग्राऊंड असतात आणि बड कंडिशनमध्ये असतानाच त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं, किंवा ही फ्लावर नेव्हर ओपन्स म्हणजे ओपनच होत नाहीत, म्हणजे आपोआपच बाहेरून पोलन ग्रेन येऊन पॉलिनेशन करण्याचा काही संबंधच येत नाही. याला आपण काय म्हणणार? क्लिस्टोगॅमी. इथं दोन कंडिशन लक्षात ठेवा. ही फ्लावर अंडरग्राऊंड असतात आणि बड कंडिशनमध्येच त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं, म्हणजेच दे कॅनॉट ओपन किंवा दे नेव्हर ओपन. आणि त्याचं एक्झाम्पल आहे कॉमेलिना बेंगेलेन्सिस. प्लांट लाईक व्हल्वा कॉमेलिना कॅन प्रोड्यूस बोथ कॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर ऑन द सेम प्लांट. आता नीटच्या दृष्टीनं हा पॉईंट पुन्हा लक्षात ठेवा. अशी काही प्लांट आहे त्याची तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत. व्हायवोला, कॉमेलिना हे प्लांट काय करतं? कॅस्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस फ्लावर ॲट ए टाईम तयार करतं. म्हणजे एकाच प्लांटवरती काही फ्लावर कॅस्मोगॅमस असतील आणि काही फ्लावर क्लिस्टोगॅमस असतील. पुन्हा कॅस्मोगॅमस म्हणजे काय? फ्लावर ओपन झाल्यानंतर मेल आणि फिमेल पार्ट एक्सपोज झालेला असतो पॉलिनेशन होण्याच्या दृष्टीनं, याला आपण कॅस्मोगॅमस म्हटलं. आणि क्लिस्टोगॅमस म्हणजे फ्लावर्स ओपन होत नाहीत, बड कंडिशनमध्ये असतानाच त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं. या दोन कंडिशन आपण समजून घेतल्या. त्याच्यानंतरचा पॉईंट काय दिला आहे बघा. व्हाय डू सम प्लांट्स हॅव बोथ कॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर्स. याचा अर्थ काय समजून घ्या. त्याच प्लांटवरती काही फ्लावर कॅस्मोगॅमस असतात आणि काही क्लिस्टोगॅमस असतात. ही कशासाठी केलेली तरतूद आहे? समजा कॅस्मोगॅमस फ्लावरमध्ये जर पॉलिनेशन होऊ शकलं नाही तर कमीत कमी क्लिस्टोगॅमस फ्लावरमध्ये तरी ते होऊ शकेल, यासाठी नेचरमध्ये केलेली ही तरतूद आहे. ऑलवेज रिमेंबरमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट लक्षात घेतले? पहिल्यांदा कॅस्मोगॅमस फ्लावर, नंतर मी तुम्हाला कॉन्ट्राव्हन्सी या शब्दाचा अर्थ सांगितला. त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट: बायसेक्शुअलिटी, बोथ द सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सेम फ्लावर, दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम. होमोगॅमी, बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम मॅच्युअर ॲट सेम टाईम, म्हणजेच त्याला आपण स्टॅमिन आणि कार्पेल असं म्हणू शकतो. आणि क्लिस्टोगॅमी म्हणजे क्लोज फ्लावर. तर या पद्धतीनं आपण आज पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, याला आपण पॉलिनेशन म्हटलं. त्याच्यानंतर पॉलिनेशनचा पहिला प्रकार आपण ॲटोगॅमी पाहिला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण गायटॅनोगॅमी पाहिला. तिसरा प्रकार आपण झिनोगॅमी पाहिला. याच्यानंतरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. पण तत्पूर्वी काही विद्यार्थी अजूनही होमवर्क करत नाहीत. त्यांनी होमवर्क करून शक्यतो तो होमवर्क आपल्या ग्रुपवरतीच द्या, म्हणजे आम्हाला बघायला सोपं पडेल. थँक्यू.